एकच धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावता धावता फलंदाज इथं जितेश फलंदाज इथं जितेंद्र फलंदाज बाद होतोय. गरज नव्हती दुसऱ्या धावेची, पण इथं दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये जितेंद्र फलंदाज बाद होतोय. दोन्ही बंद आहेत बघा. आता काय बोलेल तो ते देखील त्याला. त्याच्यामुळे दुसरी धाव होत नाहीये. एकच धावीवर दुसऱ्या धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज जितेंद्र बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आणि धावबाद फलंदाज. विचित्र लक्ष आहे. चांगला चेंडू बॅटची कट. राहुल तो पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू पोहोचतोय की काय. राहुल याच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण. थांबवला गेलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तिसरी होणार नाहीये. पांडू 3 झालेले, 4 घेण्याचा संभव होता. थोडं बघा इथं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे थोडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. धावसंख्या झाली ती 4. गोलंदाज रणजित उर्फ चक्र्या गोलंदाजीसाठी तयार. चांगलासा फटका तिथं ऑन साईडला फिरवला जातो. क्षेत्ररक्षक समोर येतोय राहुल. त्याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर मालवणी मास्टर्स या संघाची. पांडुरंग वैयक्तिक 3 वर खेळतोय. हॅलो 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 धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडूच्या खेळामध्ये. चेंडू चांगला फटका ऑफ साईडला. मात्र तिथे क्षेत्ररक्षक देखील अप्रतिम, पण थ्रो देखील दिला होता. पण रणजित ते थोडे साईडला जिथं उभं राहायचं तिथं उभं नव्हते आणि तिथं एक धाव मिळते. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 6 या धावसंख्येवर. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, पण एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. रणजित एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ती 6. फलंदाजीसाठी फलंदाज योगेश कोळी स्ट्राईकवर, ज्यांनी एक चेंडूवर एक धाव काढलेले. पांडुरंग बागवे वैयक्तिक 3 चेंडूला सामोरे जाऊन 4 वर खेळतोय. फुलटा चेंडू अंडर आईस खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एकदा पूर्ण. आता दुसरी देखील होईल याच्यात काही शंका नाही, कारण क्षेत्ररक्षक थोडा लांब गेला होता. बघा चित्र कशी बघायला मिळतात. ऍक्च्युली गोलंदाजाचा सपोर्टसाठी मयूर तिथे गेला होता, पण नंतर बघितलं की मयूर देखील नाहीये. बरोबर फायदा घेतला त्याचा योगेश यांनी. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावीच्या साहाय्याने पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 8. टेक्निशियन जरा बघा तिथं काय प्रॉब्लेम आहे तो. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या शतकाच्या अखेरीस 5 शतकाचा हा सामना आहे आणि सामना चालू आहे तो मालवणी बी वर्सेस वजीरा बी. 2 संघ खेळतायत. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज मयूर. गोलंदाजाचं नाव जरा सांगा. स्वप्नील. नवीन गोलंदाज स्वप्नील होतोय. स्वप्नील परब या गोलंदाजाकडे दुसरं शतक हाताळण्यासाठी दिलेलं आहे. स्ट्राईकवर आपण बघतो पांडुरंग. नॉन स्ट्राईकवर जो खेळाडू होतो योगेश. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. थोडा लेग ब्रेकचा मारा बघायला भेटला. टप्पा पडल्यानंतर थोडा मध्ये होतो चेंडू. बॅटचा स्पर्श होत नाही. यष्टीरक्षक नाना यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. आता मात्र चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला तर ऑफ साईडला, पण थोडा मिस टाइम स्ट्रोक होतोय. हँडलचा जबल लागतोय. तिथेच चेंडू राहतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, पण त्याच्यापासून खूप दूर होता. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. हॅलो
तिथं पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झालेलं की माहिती नाही, पण पंचांचा इशारा येतोय तो 22 येतो. एक अवांतर धाव, त्या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर. बघा टेक्निकल जो प्रॉब्लेम, त्याच्यामुळे भरपूर असा त्रास होतो. काही जणांचे फोन देखील येत आहेत, पण युट्यूबचा माध्यम आहे ते बघतायत तिथून. चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. हॅलो, हॅलो. गोलंदाज स्वप्नील, आपल्या शतकातील पुढचा चेंडू ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक नाना यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. तुमचे रामदास दादा आलेले आहेत, दुसरं स्पीकर आणि काही अम्प्लिफायर घेऊन. चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा तो बॉल डॉट जातोय. दुसऱ्या शतकाचा देखील खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती फक्त 11. हॅलो, उदय नाईक साहेब येत आहेत नंबर 3चं शतक टाकण्यासाठी. बघा, जो गोलंदाज इथं 35 वर्षाच्या गोलंदाजाला तुम्ही उभं आहे, तिसरं शतक टाकण्यासाठी तो गोलंदाज 61 वर्षाचा उदय नाईक, त्या गोलंदाजाला इथं पाचारण केलं तिसरं शतक टाकण्यासाठी. पण गोऱ्या बी संघा, मला वाटतं वजिरा बी संघाकडे 35 वर्षाचा परफेक्ट गोलंदाज नसल्या कारणानं त्याचे जे रेग्युलर गोलंदाज आहे त्यांनाच वापरलं जाते. उदय नाईक गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू अप्रतिम पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय. येस, पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाजीचा बाद होतोय. झेलशीट बाद होतोय. नाणे आणि झेल पकडलेल्या उदय नाईक यांच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवर रणजित, नानाचं ओरिजिनल नाव काय आहे? अनिल. अनिल अनिल धाव संख्या झाली ती 11. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. प्रशांत नवीन फलंदाज आलेला आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धावसंख्येसाठी. जॅक प्रशांत एक चांगला फलंदाज, ज्या खेळाडूला आपण बघितलं होतं की मला वाटतं त्याला चांगल्याशी फलंदाजी करता वेळेस बघितली होती. मॅग्निफिशंट कुलमेमचा जो टुर्नामेंट चालू होता त्याच्यामध्ये शेवटच्या फायनल सामन्यामध्ये थोडे अपयशी ठरले होते. धावसंख्या झाली ती 15. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. उदय नाईक साहेब, आपल्या शतकातील पुढचा चेंडू, त्याची स्टाईल जर तुम्ही बघितली तर अप्रतिम आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर खेळायचा असेल तुम्हाला परफेक्ट एकदम आपली जे फुटवर्क आहे ती वापरावी लागेल. तसं काही झालेलं नाहीये. प्रशांत याच्याकडून चेंडू जातोय डॉट. 4 चेंडूवर आतापर्यंत एक चौकार आलेला उदय नाईक साहेबांच्या गोलंदाजीवर. आता देखील मारण्याचा प्रयत्न, पण बघा चेंडू टर्न झाल्यामुळे चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता तो सफल झालेला नाहीये. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील थ्रो बरोबर साईडला केलेला नाहीये.
मयूर यांनी जो थ्रो केला होता तो बरोबर साईडला नव्हता, ओव्हर थ्रो झाला, त्याच्यामुळे तिथं ज्या 2 धावा नव्हत्या त्या 2 धावा काढतायत. या 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 17. लेग बाय, येस लेग बाय आहे. 2 धावा या लेग बायच्या स्वरूपात भेटलेले आहेत. चेंडू मारण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की हा चेंडू व्हाईट बॉल घोषित होईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे 18 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 18. चेंडू मारण्याचा प्रयत्न थोडा कव्हरच्या थोडा पुढे पडतो. एकदा पूर्ण केली जाईल दुसऱ्यासाठी. तर मला वाटतं योगेश यांना बाद करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये मला वाटतं. दोघे मध्ये थांबलेले आहेत आणि डेड बॉल देखील घोषित झाला. मला वाटतं एकच धाव मिळेल तिथं. या एक धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे 18 या धावसंख्येवर, सॉरी 19 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 19. मयूर गोलंदाजाचं नाव जरा सांगा. नेल्सन. लेन्सन याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मोठा फटका आहे. शतरक्षक पुढे येतोय आणि कोण आहे तिथं, मला वाटतं शतरक्षक स्वतः कॅप्टन आहे, पण तिथे त्याच्या थोडा पुढे पडलेला आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव झालेली आहे आणि तिसरी आता पूर्ण करण्याच्या इराद्यामध्ये स्पष्ट इथं दिसतंय की इथं फलंदाज बाद झाला तो धावचीतच्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती 21. 3 फलंदाज बाद झालेत मालवणी बी या संघाचे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी रिचर्ड कोहली. योगेश याच्या जागेवर तो फलंदाज बाद झाला योगेश, त्याच्यानंतर आता रिचर्ड कोहली येतोय. हॅलो. लिन्सन याचा पहिल्या चेंडूवर एक डबल 3 घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथं बाद होतोय. लिन्सन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला ओढला जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी तयारी केली जाते आणि दुसरी देखील तयारी पूर्ण झालेली आहे. नाना याच्यात वडून चेंडू जातो, पण बॅकअपसाठी मयूर तयार होता, त्याच्यामुळे फक्त 2 धाव मिळतात. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 23 या धावसंख्येवर. अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं 89 धावीचं टार्गेट बंदर पाकाड या संघासमोर ठेवलं होतं भाटी मास्टर्सच्या संघाने. पुन्हा एकदा टॅप केला जातोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑफचा शतरक्षक पुढे येतोय. दुसरी मिळणार नाही. चांगल्या गतीचा थ्रो आला होता आणि चांगल्या पोझिशनला चांगल्या जागेवर थ्रो केला, त्याच्यामुळे फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचली ती 24 या धावसंख्येवर. लन्सन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहे आणि तयार असल्या कारणाने मेलकम देखील तयार होता आणि चेंडू जातोय. मेलकम नाही, मला वाटतं जॅक प्रशांत याच्या बॅटीतून षटकार येतोय आणि षटकाराच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे 30 या धावसंख्येवर. अजून या शतकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्वतःचा स्ट्राईक रेट आणि आपल्या संघाची एव्हरेज वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल या 2 चेंडूवर प्रशांत जॅक यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. यष्टीरक्षक नाना यांच्याकडून थोडी मिस्टेक्स होते आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. त्याच्यावर एक सिंगल देखील भेटलेली आहे. या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 31.
शेवटचा चेंडू आहे चौथ्या शतकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय फलंदाज माल्कम. पुढे येऊन बघा थोडं असं म्हणा की ब्लाइंडेड शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. पडला चेंडू येण्याच्या अगोदरच बॅट फिरवला गेला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. शेवटचं शतक आहे. लास्ट ओव्हर. गोलंदाज निलेश केणी येतोय. शेवटचं शतक निलेश केणी घेऊन येणारा गोलंदाज. शेवटचं शतक संघाचा संघाने कॅप्टन आहे. जेव्हापासनं वजिरा बी संघ इथं नवीन स्पर्धेमध्ये आपण बघितलं त्यांचं पदार्पण यंदापासनं झालेलं आहे तेव्हापासून चांगले इथं खेळाडू त्यांनी उत्पन्न प्रोडक्ट असं म्हणा की डेव्हलप्ड केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण उदय नाईक जी बघतोय त्याचं वय 60च्या वर आहे. त्यांना देखील संधी त्यांनी दिलेली आहे. चक्री आहे, त्याच्यानंतर मयूर आहे, नाना आहे, आता लेन्सन याला बघितलं स्वतः निलेश आहे. असं मला वाटतं त्यांचा एक खेळाडू आलेला नाही आहे. लक्ष्मण उर्फ बाबू आलेला नाही आहे. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल. शतरक्षक एक धाव. खराब शतरक्षण त्याच्यामुळे 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी धावतायत. तिसरी देखील धाव पूर्ण होईल. चौथ्या धावेसाठी बघूया आणि 3च धावा मिळतील. 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 34. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रिचर्ड यांनी आता माल्कम यांनी 3 चेंडूवर 3च धावा केली. मोठे फटके मारायला लागतील कारण टोटल खूप कमी आहे. बॅट फिरवला जातोय आणि तो बॅट फिरवल्यामुळे इथं माल्कम यांना इथं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागलेलं, आपलं सॅक्रिफाईस करावं लागलेलं विकेट आहे. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय जॅक प्रशांत आणि दुसरा येतोय तो देखील प्रशांत आहे. एकाकडे जॅक प्रशांत आहे, दुसऱ्याकडे प्रशांत आहे. त्याचं एक टोपण नाव आहे पण ते घेणार नाही मी. दोन्ही कडे आपण बघतो स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर प्रशांत या 2 खेळाडूंची नावं आपल्या समोर आहेत. मारण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 35. 35 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता पण वेट फॉर द अंपायर सिग्नल. एक धाव धावून काढलेले प्लस वाईड म्हणजे 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 37. टिल 4 डिलिव्हरीज टू गो ऑफ दिस ओव्हर. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सदोतीस धावसंख्या झाली. अजून पण 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चेंडूचा खेळ येणं बाकी. डावखुरा फलंदाज समोर येतोय. फलंदाजाकडे चांगली फलंदाजीची मुभा आहे. बघितलं तर एक चांगला दमशक आहे. डावखुऱ्या फलंदाजाला या मैदानावर नेहमी आपण बघतोय की चांगली फलंदाजी करता वेळेस बघितलेलं आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न उंच उडालेला शतरक्षक पुढे येतोय आणि झेल पकडला गेलेला आहे. झेल पकडलेला आहे. स्वप्नील यांनी तो झेल पकडलेला आहे. प्रशांत याच्या खेळाचा अंत होतो इथं. 37 या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झाले तर मालवणी बी या मास्टर संघाचे. खरोखरच लेफ्टीला खूप ॲडव्हान्टेज होता कारण तिकडली जी बाउंड्री आहे ती थोडी शॉर्ट आहे आणि ऑन साईडला जी बाउंड्री आपण उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाला बघतोय ती बाउंड्री थोडी लांब आहे.
3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली 37. 37 धावसंख्या झालेली आहे. स्ट्राईकवर कॅप्टन मनोज कोहली येतोय. रिव्हर्स स्वीप कनेक्ट आणि पहिल्याच चेंडूवर इथं रिव्हर्स स्वीप आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. बघा जेव्हापासून मला वाटतं जितेश येत नाही तो तेव्हापासून मनोज आणि चांगल्या आपल्या कॅप्टनचा धुरा आपल्या खांद्यावर ठेवलेला आहे. एकदम जबरदस्त फटका. आणि जेव्हापासून तो कॅप्टन झाला तेव्हापासून त्याने एक फायनल देखील गाठलेली आहे. येस येस. धाव संख्या झाली ती 41. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 डिलिव्हरीज टू गो ऑफ द लास्ट ओव्हर. आमचे पुरू जे कॅटरर्स आहेत ते देखील खूप खुश आहेत. सकाळी सांगितलं की साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण नाश्ता चायपान आणि जेवणाची व्यवस्था माननीय श्री विवेकजी कदम साहेबांच्या मार्फत झालेली आम्हाला त्याची मनापासून पुन्हा एकदा आभार. आमच्या अक्षा मास्टरच्या पुन्हा एकदा डोब्याच लँडमध्ये चेंडू 1 बाउन्स पोहोचलेला तो 4 या धावसंख्येसाठी. 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक चौकार. ह्यालाच म्हणतात की खेळाडू बरोबर माइंडने आणि बरोबर नजरेने खेळणारा फलंदाज. फक्त 10 खेळाडू असल्या कारणाने मला वाटतं 11 आहेत पण तिथं गॅप भरपूर होता. आणि 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 45 या धावसंख्येवर. 45 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट, लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू आपल्या कोट्यातील. बघा जेव्हापासून रामदास इथं आलेले रामदास आले तेव्हापासून थोडं मला वाटतं टेक्निशियन मध्ये थोडा प्रॉब्लेम्स होता तो सॉल्ट होत चाललेला आहे. ओ येस पुन्हा एकदा इथं सफल होऊन मारण्याचा प्रयत्न 6 या धावसंख्येसाठी. 3 चेंडूवर 14 धावा कमावलेले आहेत मनोजाने आणि आपल्या संघाला पोचवले 51. म्हणजे आपण बघितलं एकदम सुरक्षित जागेमध्ये 51 धावा 52 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. आणि आमचे व्यवस्थापक माननीय श्री अल्लाद पंचांना खुर्ची आणि चायपान घेऊन जातात. तसंच चक्र्या तुमच्यासाठी स्प्रे आणलेला आहे. तुम्हाला जर त्याची आवश्यकता लागत असेल तर घ्यायचं आहे. आणि रामदास दादा हे स्पीकर आता चालू करा.
धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती. युकी माते येते का आवाज? प्रॉब्लेम चालू आहे तिथं, येईल तोपर्यंत तू ऐक. नंतर सामन्याचं नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या झाली ती 23. चेंडू देखील आणि पुढच्या चेंडूवर देखील या ग्राउंडवर तुम्ही गॅप मधून जर चेंडू गेला तर तो चौकारासाठी अर्थातच जाईल. चेंडू जातो 4 या धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या धावसंख्या झाली ती 27. एक फलंदाज बाद. चेंडू ऑन साइडला खेळवला जातो. शतरक्षक येत आहेत लांबून. एक धाव पूर्ण, पण दुसऱ्यासाठी चक्र्या तयार नाहीये. एकच धावेवर समाधान या एक धावसंख्येने. धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. चला, सामना पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या शतकातील. पुढचा चेंडू आणि बघितलं की लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षक नाहीये. चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. या साईडचं बरोबर. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 30 या धावसंख्येत 2 शतकाचा खेळ संपतोय. आता 18 मध्ये 22 ची गरज आहे. 2 शतकामध्ये धावसंख्या 30, आता 3 मध्ये 22 ची गरज आहे. 3 शतकामध्ये 22 धावांची गरज आहे. मनोज कोहली आणि जे 3 चेंडूवर 14 धावा काढल्या होत्या त्याच्यामध्ये बरोबर एकदम आपण टार्गेट जवळ पोहोचलो होतो, पण गोलंदाजाची साथ मिळत नाहीये मालवणी बिया मास्टर्स संघाला. पहिल्या शतकामध्ये सायमन रॉड्रिक्स यांनी 13 आणि प्रशांत यांनी आपल्या शतकामध्ये 17. टोटल 2 शतकामध्ये धावसंख्या झाली ती 30. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी स्वतः कॅप्टन मनोज जातोय तिथं. याच गोलंदाजाने मॅग्निफिशंट कुलबॅम ग्राउंडवर जी स्पर्धा होती सेमीफायनलमध्ये चांगलं शतक टाकून पहिल्यांदा 8 वर्षानंतर त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता. उत्कृष्ट गोलंदाजाचं प्राइज त्याला दिलं गेलं होतं. तोच गोलंदाजी तर येतो गोलंदाजीसाठी. हॅलो मनोज आपल्या शतकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक जॅक प्रशांत यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जाईल. भाटी संघाचा कॅप्टन तुम्ही तयार राहायचं, लगेच टॉससाठी यायचंय पुढे. पुढचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक चेंडूच्या खाली. हॅलो हॅलो पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा चक्र्यांच्या बॅटीतून येतोय. खणखणीत चौकार, 1 बाउन्स आणि 4 धावीच्या साहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचलेली. त्यांचे स्कोरर आम्हाला कळवतील. 35 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झाली 35. आता 15 मध्ये 17 ची गरज आहे. म्हणजे टार्गेट जवळ आलेलं आहे. 15 मध्ये 17 काढायचे आहेत. मनोज यांचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, असं म्हणा की दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षकामार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. 14 मध्ये 17 काढायचे. 14 मध्ये 17. हो, इथं बघा सोडण्यासाठी गेला आणि तिथं दांडी गुल झालेली आहे. रणजित वैद्य उर्फ चक्र यांचं स्टंप उद्ध्वस्त झालेलं आहे. फर्निचर डॅमेज झालेलं आहे. फलंदाज बाद होतोय. नंबर 3 फलंदाज इथं बाद होतोय. तेरा मध्ये अजूनपर्यंत 17 धावांची गरज आहे. आता नवीन फलंदाज येतोय संघाचा कॅप्टन
निलेश केणी हा फलंदाज आलेला आहे. एक वादळ बंद झालं, दुसरं मैदानावर येते म्हणजे निलेश केणी याच्यासारख्या फलंदाजाचं. मध्ये 17 काढायचे आहेत. निलेश केणी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वर आपण बघतोय वैभव. चांगला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय वाईट. एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवर. 13 मध्ये 16. जबरदस्त असा सामना दोन संघामध्ये इथं रंगला जातोय. पुढचा चेंडू आणि बघितलं की शतरक्षक नाहीये. चेंडू वन बाउन्स पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू डीजे. आता तुम्हाला डीजेचा आवाजपर्यंत देखील पोचेल. प्रत्येक चौकार षटकार फलंदाज बाद झाल्यानंतर शतक पूर्ण झाल्यानंतर नवीन फलंदाज गोलंदाज येतो पांडुरंग. या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. 12 मध्ये 12 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपण वैभव यांना बघतोय ज्यांनी 5 चेंडूवर 10 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत. आणि निलेश वैयक्तिक एक चेंडूला सामोरे जाऊन एक चौकार देखील त्यांनी मारलेला आहे. पांडुरंग आपल्या शतकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. वैभव या फलंदाजासाठी. चेंडू पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिला चेंडू सुरेख आहे. अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथं मला वाटतं सायमन याच्याकडून पुन्हा एकदा मिस्टेक्स आणि चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा एकच धाव ते 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. आणि प्रत्येक धाव तुम्हाला वाचवायची आहे कारण थोडं प्रेशर फलंदाजावर आणण्यासाठी ते काम करायचं होतं. पुन्हा एकदा 10 मध्ये 10चं इथं गरज आलेलं आहे. इक्वेशन मध्ये थोडं पुन्हा एकदा इक्वल झालेलं आहे. पांडुरंग आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चेंडू टाकला जातोय चांगला पण साथ मिळत नाहीये शतरक्षकाची. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज थोडा अडचणीमध्ये असतं. 2 धावा पुन्हा एकदा काढलेल्या आहेत. या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती 44. आता 9 मध्ये 8 ची गरज आहे. 9 बॉलामध्ये 8 काढायचे आहेत. भाटी मास्टर संघाचा कॅप्टन किशोर टॉस साठी या. चेंडू आणि चांगला फटका. शतरक्षक चेंडूच्या खाली आहे पण त्यांना तो फक्त बघण्यासाठी तिथे बघित राहतील. प्रेक्षक म्हणून बघित राहतील. चेंडू जाते 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्येच्या सायणी धावसंख्या पोहोचल्या ती 48. आता 8 मध्ये 4 ची गरज आहे. चेंडू बघा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. 7 मध्ये 4 अजूनपर्यंत काढायचे आहेत. वजीरा भी मास्टरला सांगा सामना जिंकायचा असेल तर. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला चांगलं शतरक्षण तिथं एक सिंगल भेटेल. फुलटॉस चेंडू होता पण त्याचा भरपूर समाचार घेता आलेला नाही. मग सिंगल साठी जातोय आणि सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 49. आता 6 मध्ये 3 काढायचे आहेत. शेवटचं शतक कोण टाकतो ते बघायचं आहे. फलंदाजीसाठी आपण वैभव याचं नाव घेतो. तो वैभव नाही तर लेन्सन त्याचं नाव आहे. लेन्सन नेल्सन 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 मंडेला. आफ्रिकेचा माजी राष्ट्रपती लेन्सन मंडेला ज्याला एक महेंद्र
तिला चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. सायमनच्या बाजूने चेंडू पोहोचलेला आहे. ऑन साईडला शतरक्षण केलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि टोटल इज इक्वल. आता 1 धावेची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 धाव काढायचे, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शतरक्षण थोडं जवळ आलेलं आहे. हो बघा काय जबरदस्त फटका. हा चेंडू देखील 4 या धावसंख्येसाठी पोहोचेल. कारण इकडले आउटफील्ड एकदम जबरदस्त कडक आहे आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. लॉर्ड तो चेंडू द्यायचा आहे. आपण बघतोय की जे आजच्या सकाळपासून जे नाश्ता चाय पान आपण बघतोय आणि जेवण माननीय श्री विवेकजी कदम साहेबाच्या हस्ते आम्हाला भेटलेलं आहे. हँडशेकसाठी जायचं आहे. तो प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काढणार. तो पहिल्या सामन्यासाठी काढला नव्हता पण तो आम्ही आता काढलेला आहे पहिल्या सामन्याचा देखील आणि या सामन्याचा देखील. तर मॅन ऑफ द मॅच डीजे 1 मिनिट थांबायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढलेला आहे आणि तो फलंदाज आहे नेल्सन. लेन्सन हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढलेला खेळाडू आहे आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील काढलेला आहे. रुपेश कोहली यांनी येते तो पुरस्कार घेण्यासाठी. लेन्सन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. पुन्हा एकदा जे टी शर्ट्स दिसत आहेत ते गणेश लिंबुडे ॲथलेटिक्स प्रोचा एक तिथं ते सिम्बॉल आहे त्याच्याचकडून आल्यात का प्रमोद? गणेश लिंबुडे यांच्या शुभ त्यांच्याच ॲथलिक स्पोर्टचे मालक गणेश लिंबुडे यांच्या मार्फत ते टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. नन्सन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सामन्यासाठी भेटलेला आहे. पहिलाच सामना आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. रुपेश कोहली तुम्ही देखील या. तुम्हाला देखील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काढलेला आहे. रुपेश कोहली तुम्ही देखील यायचा. तुम्हाला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढलेला आहे. विली रुपेशला पाठवा जरा. रुपेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी पहिल्या सामन्याचा. आणि टॉसला या. कुठे किशोर? किशोर आलेलं आहे. दोन्ही कॅप्टन या टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन. मालवणी बी संघ जेवल्याशिवाय जायचं नाही कोणी. जेवणाचा स्वाद घ्या. आपल्याला 2 दिवस चाय पाणी नाश्ता आणि जेवण माननीय श्री विवेकजी कदम साहेबाच्या याच्यामधून आपल्याला ते स्पॉन्सर झालेलं आहे. चला तो मला वाटतं डॉलर थोडा मोठा असल्याकडे तो होल्ड होत नाही बरोबर. फ्लाय होत नाहीये. रोल होत नाहीये. चला ग्रामसेवा मंडळाचे अक्सा गावचे कोणतरी एक सदस्य आलेले आहे तिथं टॉस करण्यासाठी. नाव काय आहे? प्रदीप राऊत यांच्या शुभ असे टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स रेडी झाले. थांबायचे जरा फोटोग्राफी करण्यासाठी. आपण रुपेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला काढलेला आहे. चला टॉस होतोय. प्रदीप यांच्या टॉस. हु इज द कॉलिंग? हेड इज द कॉल आय थिंक. भाटी मास्टर संघाचा कॅप्टन किशोर कोहली आणि कॅप्टन टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंग घेतलेली. फिल्डिंग पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रुपेशाला काढलेला आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये ते टी शर्ट्स होते ते थोडे मला माहिती नव्हतं. रुपेश द मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रुपेश. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा चांगली कॉन्ट्रीब्यूट केलं होतं त्याने.
आणि टी शर्ट्स देखील बघा, ॲथलेटिक्स स्पोर्टचे मालक माननीय श्री गिलश्री मोडे यांच्या शुभ असते ते टॉस जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत त्यानं. कॉंग्रॅच्युलेशन रुपेश आणि नन्सन, तुमच्या दोन खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार भेटल्याबद्दल. किशोर किशोर इथं यायचं, किशोर जरा इथं या थोडा. रामदास दा